हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पॅटी. त्यासाठी मी इथे उकडलेला बटाटा घेतला आहे, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, स्वीटकॉर्न आणि मी शिमला मिरची इथे बॉईल करून घेतली आहे. इथे गाजर बारीक किसलेला आणि मी बीटरूटसुद्धा वापरलं आहे. त्यानंतर पॅटीजला शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतला आहे. आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा बेसनचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की मी हे मिश्रण मिक्स केल्यावरती याला बीटरूटचा लालसर असा कलर आला आहे. तर याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले ॲड करणार आहोत. चवीपुरता लाल तिखट मी थोडंसं कमीच वापरलं, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड केली आहे त्याच्यामुळे. त्यानंतर चवीपुरता मीठ आणि हळद. व्यवस्थित मिश्रण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये जिरं मी ॲड केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं ॲड करू शकता, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला त्याच्या पॅटीज करून घ्यायच्या आहेत. आणि तयार पॅटीज आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित दोन्ही बाजूने घोळून घ्यायच्या आहेत आणि गरम तेलामध्ये तव्यावरती आपल्याला त्या चांगल्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी ते बारीक रव्यामध्ये पांढरे तीळ वापरले शॅलो फ्राय करण्यासाठी. तुम्हाला हवेत तर तुम्ही वापरा, नसेल तर नका वापरू. पण जेव्हा आपण त्या पॅटीज शॅलो फ्राय करतो तेव्हा त्या तिळाचा जो क्रिस्पीनेस असतो तो आपल्याला खूप चांगला लागतो, टेस्टी. सो तुम्हाला हवं आहे तर तुम्ही वापरा. आणि त्यानंतर आपल्याला ह्या चांगल्या मंद आचेवरती शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. शॅलो फ्राय केलेल्या पॅटीज तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक्यू.